गुरुचरित्र हा 5वा वेद आहे हे आपणाला विदित आहे. आणि त्या वाचण्यानं, मननानं, चिंतनानं जन्मजन्मांतरीचे दोष, आपण जो मानवजात या भूतलावर आलो ते बरेच ऋण दोष घेऊन आलेलो आहोत. 72 प्रकारची ऋण आहे. पैकी त्यातली अनेक ऋण या सेवेनं निवारण होतात. त्यात मातृदोष असेल, पितृदोष असेल, पूर्वजन्म, प्रारब्ध, सुकृत, क्रियामान, ऋण, वैर, हत्या, शाप, तळतळा यासारखे अनेक दोष श्री गुरुचरित्र पठणानं, चिंतनानं, नव्हे श्रवणानं, श्रवण भक्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, त्यानं ते निवारण होतं.